छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीमध्ये आपल्या सर्वांचे नेते तथा राजस्थानचे राज्यपाल महामहिम आदरणीय बागडे नाना यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी मुद्दाम होऊन वेळ काढून आलेले आमचे नेते तथा देशाचे ट्रान्सपोर्ट मंत्री, ज्यांचं अगदी कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत, अरुणाचल प्रदेशपासून ते गुजरातच्या कच्छपर्यंत सर्व भारतामध्ये अत्यंत चांगलं काम आहे, नावाजलेलं काम आहे असे माननीय नितीनजी गडकरी साहेब, आपल्या राज्याचे मंत्री माननीय अतुलजी सावे, या कार्यक्रमासाठी ज्यांनी आशीर्वाद दिला असे श्री महंत सुधीरदास महाराज, नाशिक काळा मंदिरचे पुजारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले पद्मश्री रमेशभाई पतंगे, विजयाताई राहटकर, माजी मंत्री राजेंद्र दर्डाजी, आमदार विक्रम काळेजी, देवगिरी प्रांत संघचालक अनिलजी भालेराव आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केले असे विवेकजी देशपांडे, रामभाऊ भोगले, आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, नाना हे आपल्या सर्वांसाठीच आदर्श आहेत आणि नानांनी जे आत्तापर्यंत काम केलं ते आपण सर्वांनी त्या शॉर्ट फिल्ममध्ये आणि नेत्यांच्या भाषणातून ऐकलं. पण माझे अनुभव मी सांगू इच्छितो. 1985 साली या शहरामध्ये एक पीडियाट्रिक सर्जन म्हणून काम सुरू केलं आणि एक पीडियाट्रिक असोसिएशन डॉक्टरांची आहे. तर ते डॉक्टरांची पीडियाट्रिक असोसिएशन असल्यानंतर आम्ही ठरवलं की बालक दिन साजरा करायचा. आणि बालक दिन म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस आणि नाना भाजपचे, नाना येतील का नाही अशी आमच्याकडे चर्चा झाली. आणि चर्चा झाल्यानंतर आम्ही सर्व डॉक्टर नानांकडे गेलो आणि नानांना सांगितलं की तुम्ही ह्या बालक दिनला आलं पाहिजे. आणि नानाने त्या बालक दिनला आले आणि चांगल्या तऱ्हेनं आम्ही बालक दिन साजरा केला. असा एक माझा अनुभव आहे. अनुभव बरेच सांगता येतील. दुसरं 1997ला मला उपमहापौर ज्यावेळेस केलं त्यावेळेस 1996-97 डॉक्टर विजयकुमार मेहर होते आणि भाजपाला उपमहापौरची जागा सुटली होती पण शिवसेना सोडत नव्हती. म्हणून नानांच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेस बसाई बंधू पण होते. असा निर्णय घेतला की आता आपला महापौर म्हणजे भाजपचा महापौर करायचा शिवसेनेच्या विरोधात. आणि आम्ही तशी तयारी केली, मला उमेदवारी दिली. पण सर्व विरोधक एकत्र येतो म्हणाले, आले नाहीत आणि शिवसेनेचाच उपमहापौर झाला. मी त्या उपमहापौरच्या निवडणुकीमध्ये काही मतांनी पडलो आणि नानांकडं संध्याकाळी गेलो. नाना आता काय करायचं, आपलं तर पडलो. तर ठीक आहे म्हणे, काही काळजी करू नका, मी तुम्हाला दुसऱ्या वेळेस उपमहापौर करतो. आणि दुसऱ्या वेळेस मला नानांनी उपमहापौर केलं. म्हणजे दिलेला शब्द कार्यकर्त्यांना पाळणारे नाना आहेत, मला असं सांगायचं आहे. त्यांच्या कामाबद्दल, ते सहकारी क्षेत्रामध्ये काय काम केलं, राजकारणात काम काय केलं, समाजकारणामध्ये काय काम केलं याची सर्वांना आपल्याला जाणीव आहे. पण मला सांगावं असं वाटतं, आपल्या भागातील नेते माननीय गोपीनाथजी मुंडे साहेब असतील किंवा माननीय प्रमोदजी महाजन साहेब असतील, हे दोन्ही ज्यावेळेस इथं शिकायला होते त्यावेळेस ते ABPचं काम करत असताना नाना त्यांचे पालक होते, हे मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं. आणि एकंदरीत नानांचा आपणाला सर्व राजकीय प्रवास माहीत आहे. पण हे करत असताना आपण सर्वांनी त्यांच्यात सातत्यानं जे गुणधर्म आहेत ते मी थोडा ऑब्झर्व केलेले आहेत. त्यामध्ये एखाद्या गोष्टीचं सातत्य असणं, सातत्य ते कायम ठेवतात. सेवाभाव असणं, कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्याचं सुनियोजन करणं, त्याच्यामध्ये सांघिक वृत्ती आणणं, सहनशीलता असणं, सत्य असणं आणि हे सर्व करत असताना स्वच्छ प्रतिमा असणं, ह्या सर्व गोष्टी नानामध्ये आपणाला दिसतात. आणि त्याचमुळे नाना एक कार्यकर्ता, एक संघसेवक, संघाचा माणूस, तो आज राज्यपाल झालेला आहे. आणि हे सर्व करत असताना जसं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की क्रियाशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि द्रव्यशक्ती, ह्या 4 शक्ती असल्यानंतर
माणूस श्रेष्ठ बनतो आणि ह्या चारही शक्ती आदरणीय नानामध्ये आहेत. म्हणून मी स्वतः त्यांचं मनापासून अभिचिंतन करतो आणि मी ज्या वेळेस माननीय गडकरी साहेबांच्या आशीर्वादाने, माननीय मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने दोन्ही वेळेस दोन्ही नेत्याचा मला सुरुवात मुंडे साहेबांनी केली, पण गडकरी साहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं दोन्ही महापौरच्या वेळेस. तर त्यावेळेस मला पालक म्हणून 15 वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणारे या महापालिकेमध्ये नाना होते. म्हणून त्यांचे मनापासून अभिचिंतन करतो, आभार व्यक्त करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो. आणि जसं आज आपण त्यांच्या 80व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे नानांनी, त्यांच्या 100व्या वर्षामध्ये सुद्धा असाच मोठा कार्यक्रम करून गडकरी साहेबांना तुम्हालाही विनंती, तुम्ही 100व्या वर्षाला कार्यक्रमाला यावं ही विनंती करतो. आपणही राहू त्यावेळेस. आपण त्यासाठी मी नानाचा एक गुण सांगितला, त्यांचा एक गुण सांगितला की आरोग्यासाठी ते किती कटाक्षानं वागतात. त्यांचं मित आहार आहे, आहार छोटा असतो बाबूजी, आहार मला माहीत आहे काय ते. त्यांचं योगा, सकाळचा व्यायाम हे पण मला माहीत आहे. आणि ह्या सर्व गोष्टी स्वास्थ्य किती काटेकोरपणे बघतात ह्याची आपल्या सर्वांना काळजी घ्यावी लागेल. एवढंच करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं नानांचं अभिनंदन करून त्यांच्या राज्यपालच्या काळास माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.